तर हा आपला ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज आहे 32 साईजचा. चला मग आता आपण याचं माप कसं घ्यायचं ते बघू. आणि माप बघत असतानाच कुठल्या पार्टला काय म्हणायचं हेही सांगते. आता बघा, इथून इथपर्यंत उंची घेताना आपण शोल्डर पासून ते कमरेपर्यंत ह्या भागाला आपण शोल्डर म्हणायचं. म्हणजे जिथे आपलं समोरचा आणि पाठीमागचा भाग जिथे जॉईन आहे तो भाग म्हणजे शोल्डरचा, आणि जिथे आपला ब्लाऊज संपतो तो हे कमरेचा भाग. तर शोल्डर पासून टेप ठेवायचा असा आणि कमरेपर्यंत घ्यायचा. ब्लाऊज एकदम ओढून घ्यायचा जेणे आपलं माप चुकणार नाही. हे बघा, आपलं माप आलेलं आहे 13 इंच. 13 इंच. हे 13 इंच मध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं असतं. म्हणजेच आपलं इथे आणि इथे अर्धा अर्धा इंच जातो शिवताना. इथे जॉईन करताना अर्धा इंच आणि ही पट्टी खालची लावताना अर्धा इंच, म्हणजे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचा असतो. म्हणजेच आपल्याला कटिंगसाठी 14 इंच माप घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण जी उंची घेतलेली आहे ती आपण साईडला लिहून ठेवायची. उंची 13 + 1 = 14. हे बघा, अशा प्रकारे मी लिहून ठेवलेलं आहे. उंची 13 + 1 = 14. नंतर आपल्याला ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता आपण ब्लाऊज सरळ करून घेतल्यानंतर आपल्याला इथे बघा, इथे जिथे आपली बाही आहे तिथून ते इथपर्यंत आपण जिथे हुक लावलेले आहे तिथपर्यंत आपल्याला आडवा असं मोजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे टेप ठेवून बरोबर मोजून घ्यायचं. 8 इंचची आहे बघा आपली. ह्याला म्हणायचं आपण छातीची घडी, म्हणजेच आपली ह्याच्यावर साईज. आपली साईज बघा ही 8. आता ही 8 इंच आली. 8 आणि 8, 8 दोन्ही 16 आणि पाठीमागाचं 16 असं 32. म्हणून आपल्या ब्लाऊजची साईज आहे ही 32 इंच. हे बघा, साईज ह्याच्यावरून आपल्याला साईज ह्याच्यावरून कळते की कोणता ब्लाऊज कोणत्या साईजचा आहे. इथून आपण इथपर्यंत मोजलं की जी साईज येईल त्याच्या 4 पट असते आपल्या ब्लाऊजची साईज. 8 चौक 32, म्हणून हा ब्लाऊज आहे आपला 32 साईजचा. हे बघा, लगेच आपण एका पेपरवरती लिहून ठेवायचं. हे बघा, चेस्ट छाती 32 म्हणजे 32चा चौथा भाग 8 इंच. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं. 9.5 इंच आपलं छातीची घडी, एकूण 9.5 इंच. हे कट करताना मी तुम्हाला सांगणारच आहे, पण लिहिताना आपल्याला 1.5 इंच मार्जिन ॲड करून मग बरोबर लिहून ठेवायचं आहे. आता आपण इथून तर इथपर्यंत शोल्डर बघू. जिथे बाही जॉईंट केली तिथून तर इकडच्या बाहीपर्यंत आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे टेप ठेवून आपला शोल्डर आलेला आहे 11 इंच. हा भाग मोजताना हा गळा जो आहे तो जास्त असा होणार नाही किंवा असा होणार नाही याची काळजी घ्यायची. बरोबर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि मगच आपल्याला माप घ्यायचं आहे. तर आपला शोल्डर आहे 11 इंच. आपल्याला 11चा अर्धा घ्यायचं असतं. आपलं शोल्डर 11 आहे तर 11चा आपल्याला अर्धा भाग घ्यायचा, म्हणजेच 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण बघणार आहोत आर्म होल. आर्म होल हे बघा, इथून तर इथपर्यंत या भागाला आपल्याला आर्म होल म्हणायचं आहे. म्हणजे जे की बाही आणि हा भाग, बाही जिथे आपण जॉईन करतो तो भाग आर्म होल. ते आपल्याला असं सरळ टेप ठेवायचा आणि इथं जिथे बाही जॉईन केलेली आहे तिथून आपल्याला असं सरळ रेषेमध्ये बघायचं 6. हे बघा, 6 इंचावरती येत आहे माझं. घ्यायचं 6 अधिक त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचे, 6.5 इंच. आता आपण कमरेचा भाग पाहू. हे बघ,
या इथल्या टीपपासून तर इकडच्या टीपपर्यंत आपल्याला टेप असा पकडायचा आहे आणि आपले जेवढी आहे अंतर तेवढं मोजून घ्यायचं. आपलं बघा 13 इंच आलेलं आहे, तर 13तलं आपल्याला अर्धं करायचं किंवा मग असा टेप घ्यायचा. हे बघा 6.5 इंच कमर आहे आपली, 6.5 इंच, 6.5 अधिक आपल्याला त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, अधिक आपल्याला 1 इंच डॉटसाठी म्हणजे हे मागचे टक्स जे असतात ना, हे बघा हे टक्स मारण्यासाठी आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं असतं. म्हणजे आपल्याला कमरेमध्ये 6.5 अधिक 2.5 इंच करावं लागेल, 9 इंच. कमरेचा भाग आपल्याला 9 इंच घ्यायचा आहे. आता आपण बघू गळा. आता बघा आपल्याला गळा रुंदी बघायची आहे. इथून एवढा भाग आहे याला म्हणायचं गळा रुंदी. हे बघा 5 इंच आपली गळा रुंदी आहे, तर 5 इंचामधलं आपल्याला अर्धच घ्यायचं असतं, 2.5 इंच. पुढचा गळा रुंदी आहे आपली 2.5 इंच आणि गळा उंची बघू. आता आपण उंची बघताना आपल्याला शोल्डरपासून ते इथपर्यंत जिथे आपण हुक लावलेले आहे तिथपर्यंत अशी बघायची असते. हे बघा इथून एकदम सरळ रेषेत बघायचं. आपलं 6 इंच 5.5 पावणे 6 इंचावरती येते आपली. पावणे 6 इंच आपला समोरचा गळा आहे. उंची ही रुंदी झाली आणि ही उंची. साडेपाच इंच घेऊ आपण. उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचे असतं, म्हणजे आपलं इथे शोल्डर जॉईंट करताना अर्धा इंच जातं, म्हणून आपल्याला उंची 5.5 अधिक अर्धा बरोबर 6 इंच घ्यायची आहे. आपण आता मागच्या गळ्याची उंची बघू. हे बघा जसं पुढच्या गळ्याची बघितली तसंच सेम शोल्डरपाशी टेप ठेवायचा आणि एकदम असं सरळ टेप खाली पकडून जिथे आपला गळ्याचा शेवट आहे हे बघा इथं तिथपर्यंत असं सरळ बघून घ्यायची. 8.5 इंचचा आपला गळा आहे बघा. हे बघा 8.5 इंच. तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं असतं, म्हणजे आपलं इथं शोल्डरमध्ये जातं, म्हणून 8.5 अधिक अर्धा 9 इंच. आपला मागचा गळा आहे 9 इंच. 8.5 अधिक हाफ बरोबर 8.5 अधिक अर्धा इंच बरोबर 9 इंच. आपला मागचा गळा आहे 9 इंचचा. शिवून तयार होता 8.5 इंच. आता आपण कटोरीचं माप घेऊ. हे बघा कटोरीचं माप घेताना आपल्याला ज्या साईडने आपण हुक लावलेले असतात त्या साईड करून कधी पण कटोरीचं माप घ्यायचं आहे. जिथे कटोरी जॉईन केलेली आहे तिथून ते आपलं पट्टीचा जो शेवट झालेला आहे हुक कडच्या साईडला तिथपर्यंत टेप असा पकडून घ्यायचा आहे. हे बघा आपली कटोरी आहे 4.5 इंचाची. ह्या ब्लाऊजची कटोरी छोटी आहे 4.5 इंच. त्यामध्ये आपल्याला नंतर कटोरी वाढवून घ्यायची असते. आता तयार कटोरी आहे ह्याची 4.5 इंच, तर आपण इथे 4.5 इंच लिहून घेऊ. नंतर मी जेव्हा पेपरवरती आपण कटिंग करणार आहोत कपड्यावरती पेपरवरती तेव्हा मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची हे पण सांगणार आहे. आता आपण बघूया क्रॉस पट्टी. हे बघा कटोरीच्या खालचा जो भाग आहे इथून एवढा ह्या भागाला आपण क्रॉस पट्टी म्हणतो. क्रॉस पट्टीची उंची आपण समोरच्या बाजूने मोजून घेऊ, म्हणजे हुक जिथे लावलेत तिथून तर खाली कमरेपर्यंत. आपल्या कटोरीची उंची आहे 3 इंच आणि इकडे 2.5. तर आपल्याला क्रॉस पट्टीची इथे आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि इथे पण अर्धा इंच ॲड करायचं आहे. तर बघा इथे 3 आलेला आहे, तर इथे आपल्याला आता अर्धा इंच ॲड म्हणजे 3.5 घ्यावं लागेल. 3 अधिक अर्धा बरोबर 3.5 इंच. आणि ह्या साईडने आपलं 2.5 आलेला आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2.5 अधिक अर्धा म्हणजेच आपल्याला 3 घ्यावं लागेल, म्हणजे आपली क्रॉसपट्टी 3 3.5 आणि 3ची तयार होईल.
आता आपण ब्लाऊजची बाही मोजणार आहोत. तर बाही मोजताना आपल्याला एकदम असं ठेवून घ्यायचं आहे, बरोबर करायचं आहे आणि आपल्याला असं पकडायचं आहे. जिथे आपण शोल्डर आणि बाही जॉईन आहे तिथून ते इथपर्यंत अशा प्रकारे आपल्याला टेप ठेवून घ्यायचं. हे बघा, बाहीची उंची आहे 4.5 इंच. 4.5, हे बघा 4 आणि अर्धा, 4.5 इंच. आणि इथून इथपर्यंत आपल्याला असं दंडघेर मोजून घ्यायचं आहे. हे बघा, बाहीचे रुंदी म्हणजे दंडघेर. आपला दंडघेर आहे 5 इंच. जिथे आपली बाही संपते तिथून दंडघेर मोजायचा आहे 5 इंच. उंची 4.5 आणि घेर 5. हे बघा, बाही उंची 4.5 इंच. त्यामध्ये आपल्याला मार्जिन अर्धा इंच घ्यायचं आहे. 5 इंच बाही घ्यायची म्हणजे आपली शिवून 4.5ची होते, कारण आपला अर्धा इंच इथे शोल्डरमध्ये जातो. शोल्डर आणि बाही जॉईन करताना इथे अर्धा इंच जातो आपला. आणि दंडघेर आहे 5 इंच. त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला 6.5 इंच घ्यावं लागेल. शिवून आपलं 5 इंच तयार होतं. तर मैत्रिणींनो, असं आपले आजचे मेजरमेंट आपण कसं घ्यायचं जुन्या ब्लाऊजवरून हे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला आणि तुमच्या जर थोडा पण फायद्याचा वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. आणि अशाच आपण स्टेप बाय स्टेप हा शिवण क्लास शिकणार आहोत, एकदम मराठी भाषेत, सोप्या आणि सरळ भाषेत आणि महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत. चला तर मग भेटूया आपण असंच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.